नमस्कार, मी आहे मयुरी आणि आजची रेसिपी आहे अंगारकी स्पेशल थाली. तर त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे मेथीची भाजी, पिवळी डाळ आणि हिरवे वाटाणे. तर सोबतच आपल्याला मोदक पण बनवायचे आहेत, गणपती बाप्पांच्या आवडीचे. चपाती, भात सगळंच बनवायचं आहे. तर पहिल्यांदा मी डाळीची रेसिपी शेअर करते. डाळीच्या रेसिपीसाठी लसूण तडका टाकायचा आहे, त्याच्या आधी राई जिरं टाकायचं आहे आणि सोबतच मी वाटाणे पण शिजायला ठेवलेले आहेत, कारण का कुकरमध्ये छान शिजतात आणि फटाफट जेवण होतं त्यासाठी. आणि भाजी सुद्धा ठेवलेली आहे मेथीची पाण्यामध्ये मीठ टाकून. आणि आता मी डाळीमध्ये हळद आणि टोमॅटो ॲड केलं आणि आता तडक्याची तयारी करू. तर तडक्यामध्ये तेलामध्ये राई टाकलेली आहे पहिले, आणि राई तडतडली की मग त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि मग कढीपत्ता आणि मग लसूण. कढीपत्ता टाकताना मी थोडी मागे झाले, कारण का त्याचा जो तेल असतो ना कढीपत्ता टाकल्यावर तो तोंडावर उडण्याची शक्यता असते, म्हणून मागे झाले. आणि मग लसूण टाकली आणि टोप मागे पुढे करून व्यवस्थित शिजवून घेतलं. आणि गॅस फास्ट करून आपल्याला डाळ टाकायची आहे. तर डाळ टाकताना ना कोणतंही ताट घ्यायचं आहे, त्याच्यावर झाकण टोपावर, जेणेकरून ती वाफ आपल्या तोंडावर येऊ नये. तर असं झाकण ठेवून डाळ टाकायची आहे, कारण का तडका जर का चांगला द्यायचा असेल ना तर थोडं गॅस फास्ट करावा लागतो. आणि डाळ शिफ्ट केली तिकडे बाजूला. आणि आता मी मेथीची भाजीची रेसिपी दाखवते. त्याच्यासाठी मी मिरची घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, इनफ होतं एवढं. तर तेलामध्ये पहिले मिरची तळून घ्यायची आहे, जेणेकरून त्याची टेस्ट थोडी स्पायसी होते. आणि कांदा टाकल्यानंतर मिरची टाकली ना की मग स्पायसीनेस थोडा कमी होतो. तर मिरची कांदा शिजत ठेवलेला आहे. मीठ टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये, जसं आठवेल तसं मीठ टाकते, कारण का उपवास असल्यामुळे कोणती गोष्ट टेस्ट करू शकत नाही, म्हणून सगळ्यामध्ये मीठ आधीच टाकून घेते आठवेल तसंच. तर हे सगळं शिजत असताना साईडला वाटाण्याच्या भाजीची तयारी करते आहे. त्याच्यामध्ये कांदा खोबरा भाजून घेते. त्यातले 3-4 चमचे घेतलेले आहेत कांदा खोबऱ्याचे. त्याच्यामध्ये 4-5 मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि हे सगळं आपल्याला हिरवं वाटून घ्यायचं आहे. तर सोबतच बघू शकता तुम्ही कांदा शिजलेला आहे, मिरची शिजलेली आहे, हळद टाकून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे आणि मेथीची भाजी टाकणार आहे आणि मेथीची भाजी व्यवस्थित शिजत ठेवणार आहे. आणि आता कढईसुद्धा मी बाजूला शिफ्ट करणार आहे आणि आता तिथे मी वाटाण्याच्या उसळची रेसिपी दाखवणार आहे. त्याच्यासाठी तेलामध्ये लसूण शिजायला टाकले आणि लसूण ऑरेंज झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा कांदा घेतला होता पावशेर, तर तो मी घेतला शिजायला. त्याच्यामध्ये मेथीच्या भाजीसाठी जो कापला होता त्यातलाच थोडासा बाजूला काढून ठेवला होता. आणि मेथीच्या भाजीमध्ये आता मी मोदकासाठी जे खोबरं घिसून ठेवलं होतं ना त्यातले 2-3 चमचे ॲड करणार आहे. खूप टेस्टी लागते. शेंगदाण्याचा कूट किंवा खोबऱ्याचा किस टाकून द्यायचं मेथीच्या भाजीमध्ये, खूप छान लागते मेथीची भाजी. आता कांदा शिजायला टाकलेला आहे आणि मेथीची भाजी शिफ्ट करणार आहे बाजूला. बघू शकता छान झाली होती भाजी. आणि टोपामध्ये मी आता मोदकाचं सारण बनवणार आहे. इकडे वाटाण्याची उसळ आणि तिकडे मोदकाचं सारण, अशी कसरत नेहमीच चालू असते. तर आता मी कांद्यामध्ये टोमॅटो टाकला शिजण्यासाठी आणि टोमॅटो शिजेपर्यंत आपण बघू आता सारणाची तयारी. तर 1 नारळ पूर्ण किसून ठेवला होता, तर हा मी 1.5 वाटी घेतला असेल. आणि त्याच्यामध्ये अंदाजे गूळ घेतला. गूळ माझ्याकडे एवढाच अवेलेबल होता, सो मी गुळाच्या अंदाजाने खोबरा घेत होते. आणि मी हातानेच मिक्स करणार आहे, कारण का ह्याच्याने मला अंदाज येतो की गूळ किती हवा आहे खोबऱ्याच्या प्रमाणे. आणि जेव्हा तळणीचे मोदक असतात ना गव्हाच्या पिठाचे, तेव्हा गोडपणा कमीच करायचा, म्हणजे अगदी छान मोदक होतात. जेव्हा उकडीचे मोदक करतो तेव्हा तांदळाच्या पिठाला थोडं कमी टेस्ट असते, म्हणजे थोडं पच्चं असतं, म्हणून त्याच्यासाठी गोड सारण करायचं आहे. तर मी फ्रायवाले मोदक करणार आहे, त्यासाठी मी थोडं गोडच सारण केलं होतं, कमी गोड सारण केलं होतं. तर आता मी हे सारण ॲड करून घेतलं आहे तुपामध्ये आणि ते शिजत ठेवणार आहे गूळ वितळेपर्यंत आणि त्याच्यावर झाकण ठेवणार आहे. आणि तोपर्यंत आपण इकडे वाटाण्याच्या उसळमध्ये बघू काय चाललं आहे ते. तर टोमॅटो शिजलेला आहे आणि आता हिरवं वाटण मिक्स करणार आहे त्याच्यामध्ये, आणि हिरवं वाटणाला सुद्धा मस्त तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहे. आणि ते शिजलं की त्याच्यामध्ये हळद,
लाल तिखट मसाला, गरम मसाला आणि थोडं धणा पावडर हे सगळं ॲड करणार आहे. त्याच्यात तुम्ही बघू शकता सारण खूप छान शिजलेलं आहे. गूळ आणि खोबरं मिक्स झालेलं आहे मस्त व्यवस्थित. आणि आता मी इकडे हे मसाले टाकून घेतलेत आणि मसाला टाकून ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. मसाल्याला चांगला तेल सुटला पाहिजे, म्हणजेच वाटणाला, म्हणजे भाजी अगदी छान टेस्टी बनते. तर तिकडे सारणामध्ये पण मी आता वेलची पावडर टाकणार आहे 1 चम्मच, म्हणजे अजून छान टेस्टी बनतं सारण मोदकाचं. हे सगळं तयार करून झालं की गॅस बंद करून ठेवणार आहे सारणाचं. बघू शकता अगदी सुटसुटीत आणि मस्त असं झालं आहे सारण. आणि इकडे तुम्ही वाटण पण बघू शकता शिजलं आहे, तेल सुटलं आहे छान मसाल्याला. आणि आता मी वाटाणे ॲड केले, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं, जेवढं मला ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे. आणि मग मीठ टाकणार आहे आणि मग बटाटा आणि कोथिंबीर टाकून ते छान उकळ घेणार आहे त्या ग्रेव्हीला. तर वाटाण्याची उसळ झाल्यानंतर मी चालू केलं पिठाचं काम, मोदकाच्या पिठाचं काम. तर त्यासाठी आपल्याला 2 वाटी पीठ घ्यायचं आहे गव्हाचं. आणि त्याच्यासाठी आपल्याला 2.5 चम्मच तुपाचं मोहन घ्यायचं आहे. पिठामध्ये मीठ घेतलेलं आहे टेस्टसाठी. आणि पीठ, मीठ आणि तूप हे सगळं हाताने व्यवस्थित पहिले मी चमच्याने मिक्स केलं. तूप गरम होतं, मग हळूहळू ते हाताने मिक्स करायचं आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतरच आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून त्याला मळून घ्यायचं आहे. आणि अगदी आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो ना तसंच मळायचं आहे. वरतून तेल तूप लावण्याची गरज नाही, कारण का जो अगोदर तूप घेतलेला आहे तेच इनफ होतं. पुरीला जसं लाटतो तसं लाटायचं नाही. पुरीसाठी आपल्याला घट्ट पीठ लागतो, तर आपल्याला घट्ट पीठ नको आहे, आपल्याला चपातीसारखं मऊ पीठ हवं आहे. भाजी बघू शकता वाटाण्याची खूप छान शिजली आहे, बटाटा पण छान शिजलेला आहे. थोडं पाणी टाकलं, खूपच घट्ट झाली होती. आणि टोप शिफ्ट करून आता मी कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये छोटासा गोळा टाकला होता. तेल गरम झालं आहे की नाही ते चेक करण्यासाठी. आणि ते काढून घेतलं आणि मोदक ॲड केले. तर मोदक आहेत ना एकदम कमी गॅसवर आपल्याला फ्राय करायचे आहेत, कारण नाहीतर मग ते जळण्याची शक्यता असते. तर असे मी अगदी बारीक पातळ अशी पुरी लाटत होते आणि त्याच्यामध्ये जेवढं मावेल तेवढं सारण घेऊन मस्तपैकी त्याचे मोदक बनवले. आणि असे 2 किंवा 3 असे मोदक बनवून आपल्याला फ्रायला टाकायचे आहेत. आणि थोडा वेळ लागतो फ्राय होण्यासाठी, पण वेळ लागला तरी चालेल. कमी गॅसवरच फ्राय करायचे आहेत, म्हणजे खूप छान खुसखुशीत असे मोदक फ्राय होतात आणि टेस्टीसुद्धा होतात. आणि त्यांना कलरसुद्धा छान येतो. तुम्ही जास्त तेल टाकून त्याच्यामध्ये 4 ते 5 एका टायमाला फ्राय करू शकता. तर बघू शकता असे मोदक मस्तपैकी रेडी होतात. आणि मोदकाचा वास घेऊन आमचा सारांशने किचनमध्ये एंट्री केली आणि मला विचारलं, मम्मी काय चाललं आहे, कसला वास येतो एवढा छान. मी म्हटलं गणपती बाप्पांसाठी आज मोदक बनवते आहे. तो बोलला मलासुद्धा एक पाहिजेल आहे. मग काय फटाफट चपाती बनवायला घेतली नैवेद्य दाखवायला. आणि मग नैवेद्य दाखवून सारांशला पण मोदक खायला दिला, त्याला खूप आवडला, त्याने खूप आवडीने खाल्ला मोदक. तर अशी इकडे चपाती इकडे मोदक असं काम चालूच होतं माझं. आणि मग 2 चपाती झाल्यानंतर नैवेद्याचं ताट घेतलं बनवायला. त्याच्यामध्ये भातावर डाळ घेतली, वाटाण्याची उसळ, मेथीची भाजी, चपाती आणि 5 मोदक, अशी सगळी नैवेद्याची थाली बाप्पांच्या समोर ठेवली. आणि मस्त असा उपवास सोडून घेतला. बाबांना पण जेवण वाढलं, सारांशला पण मोदक दिला खायला, त्याला पण भरवलं. तर असा होता अंगारकीच्या दिवशीचा माझा दिवस. तर तुम्हाला ही सगळ्या रेसिपीज आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.